नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. आजकाल साडीवर असेच आखलेले किंवा वर्क केलेले ब्लाऊज पीस येतात. बॅक आणि फ्रंट इथे दिलेला असतो. मग असे ब्लाऊज शिवायला वेळ लागतो, कारण याचे गळे वगैरे डीप असतात, ते व्यवस्थित शिवावे लागतात. जरासुद्धा चुकता कामा नये. इथे मी गळा डीप होता, तो जरा असं आतून आखून घेतला आणि शिवून घेतलेला आहे. इथे शिलाई देऊन घेतली, डबल शिलाई घालून घेतली, मधला भाग जरासा कापून टाकला, नॉचेस देऊन घेतले. इथे मी कुठेही पायपिंग करणार नाही आहे. त्याच्यानंतर परत एकदा शिलाई घालून घेतली आणि गळा पलटवून घेतला आणि इथे दाब शिलाई देऊन घेतली. अशा प्रकारे गोल गळा इथे तयार झालेला आहे आणि साईडने सुद्धा मी लगेचच शिलाई देऊन घेतलेली आहे. शिलाई घेतल्यानंतर जादाचा भाग कापून टाकायचा. असे जे ब्लाऊज असतात ते शिवायला सोपे वाटतात, पण डिझाईन ॲडजस्ट करायला जरा वेळ लागतो. त्याच्यानंतर मी इथे जे टक्स आहेत ते आखून घेऊन डबल शिलाई करून घेतली. आता इथे कमरेकडे पट्टी लावायची आहे, ती दुमडून घेतली आणि शिलाई घालायला सुरुवात केली. त्याच्यानंतर इथे दाब शिलाई दिली, थोडं थोडं अंतर शिवून घेतलं 2-2 इंच साईडने आणि हा बॅक साईडचा गळा तयार झाला. आता लेस लावायची आहे. त्याचे मणी शिलाई येणारे मी काढून टाकले, शोल्डरला येणारे, आणि अशी सावकाश अगदी लेस लावून घेतली. आणि त्याच्यानंतर इथे फ्रंट बाजू आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मधोमध कापून घेतलं फ्रंट बाजू. आता इथे पाहू शकता पानगळा इथे दिलेला आहे. डिझाईननुसारच मी याचं मार्किंग करून ते कटिंग केलेलं आहे अस्तरचं आणि त्याला जोडून घेतलेलं आहे. इथे कुठचेही मी पायपिंग लेस किंवा पायपिंग करणार नाही आहे. डायरेक्टच असा तयार गळा शिवून दाखवणार आहे. चारही बाजूने इथे मी शिलाई घालून घेतलेली आहे. जादाचं कापड कापून टाकलेलं आहे. आता जिथे टक्स द्यायचे आहेत ते नॉच देऊन घेतले त्याला आणि दुसरा सेम भाग तसाच तयार करून घेतला मी. दुसऱ्या साईडचा बाजूने कापून घेतला आणि टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे टक्स देऊन घेतलेला आहे. दोन्ही आलटून पलटून असे मी टक्स नेहमी देते. मधला टक्स, बाजूचा टक्स, काखेतला टक्स, अशा प्रकारे मी टक्स एका पाठोपाठ एक देते. काखेतलं जे जादाचं कापड होतं ते मी इथे कापून टाकलेलं आहे आणि शिलाई करून घेतलं. त्यानंतर इथे मी आता जी योकपट्टी असते ती तयार करून घेतली व्यवस्थित आणि ही आता उलटवायची आहे आणि डायरेक्ट लावून घ्यायची आहे, शिवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ह्याला मी ओव्हरलॉक करणार आहे. ओव्हरलॉक करून झाली. आता इथे दाब शिलाई देत आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित दाब शिलाई द्यायची. जादाचं कापड कापून टाकायचं. त्यानंतर इथे काज बटन पट्टी मी इथे लावणार आहे. आता गळपट्टी तर लावायची नाही आहे, त्याच्यामुळे इथे फिनिशिंग सकट आपल्याला दोन्ही साईडला दुमडून इथे काज बटन पट्टी लावायची आहे. इथे माझं काय झालं की जी हुकलूक पट्टी असते, एक पट्टी जादा व्हायला लागली, ती मी काय केली जराशी उसवली, त्याला जरासा शेप देऊन घेतला आणि त्याप्रमाणे दुमडून घेतला आतमध्ये आणि परत शिवून तयार केला तो गळा. आणि व्यवस्थित केल्यानंतर आता फ्रंट आणि बॅक साईड आपल्याला जोडायची आहे. इथे कुठे पायपिंग करायची नाही, पण इथे शोल्डरला आता आपल्याला शिलाई दिल्यानंतर ओव्हरलॉक करून अशा प्रकारे शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपले आतली शिलाई दिसणार नाही किंवा बाहेर डोकावणार नाही. त्यानंतर इथे मी जे स्लीव्स होते ते तयार करणार आहे. स्लीव्स कमी पडत होते, तिथे अटॅच करून घेत आहे पॅच आणि अशा प्रकारे स्लीव्स तयार करून घेतलेले आहेत. फुगाबाही आहे. ब्लाऊज पीस देखील तशाच प्रकारे मी इथे जोडून घेतला आणि अशा प्रकारे स्लीव्स तयार करून घेतलेत.
इथे मी ओव्हरलॉक देखील करून घेतलं, कारण सिल्कचं कापड असल्यामुळे उसवायला लागलं आणि ओव्हरलॉक केल्यामुळे पूर्ण व्यवस्थित अगदी स्लीव्ज राहतात. इथे मी दाबशिलाई घालून घेतली अस्तर जोडून. त्याच्यानंतर तिन्ही साईडने सावकाश अगदी शिलाई द्यायची आहे. कटोकट कापड होतं इथे, त्याच्यामुळे जरा दुमडायला वेळ लागला मला. त्यानंतर इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. इथे फुगाबाई असल्यामुळे मधोमध 5-6 अशा चूण देऊन घ्यायच्या आणि त्यानंतर इथे मी प्रेस बटनला जे पट्ट्या लागतात त्या तयार करून घेतल्या. आता स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या. स्लीव्ज जोडतानाच इथे जो शोल्डर व्यवस्थित शिलाई देत नव्हता तो नीट करून घेतला आणि प्रेस बटन पट्टी देखील लावून घेतली आणि पूर्ण स्लीव्जला डबल शिलाई करून घेतली. दुसरा हात देखील मी तशाच प्रकारे तयार करून घेतला. याला मी ओव्हरलॉक करणार आहे. आता साईडला मी शिलाई देऊन घेत आहे. फिटिंग शिलाई देताना नंतर मोजून घेणार आहे. अशा प्रकारे पहिली शिलाई दिली, मापं टाकले ब्लाऊजप्रमाणे, फिटिंगची रेषा आखून घेतली आणि त्यानंतर मी इथे शिलाई घालायला सुरुवात केली. जादाचा भाग जो असतो तो इथे मी कापून टाकलेला आहे. इथे शेवटचे ओव्हरलॉक करायची. त्यानंतर जे बॅक साईडला कंबरपट्टी जोडलेली ती हेमिंग करून घेतली. इथे लेस उचलत होती, उभी राहत होती, त्याला मी एक टाका देऊन घेतला, धावता टाका, आणि त्याच्यानंतर इथे प्रेस बटन लावून घेतले, हुक लावले, काच केली आणि अशा प्रकारे माझा ब्लाऊज तयार झालेला आहे.